फक्त 1 वाटी मैदा प्लेट भरून आपण ही कुरकुरीत गुळाच्या पाकातील जिलेबी पाहणार आहोत। चला तर सर्वप्रथम साहित्य पाहू। 1 वाटी गुळ, मैदा, दही, तूप, तळण्यासाठी तेल आणि सोडा अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। इथे तुम्ही साहित्याचा स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल। सर्वप्रथम आपण बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मैदा घ्यायचा, त्यामध्ये 1 चम्मच तूप, 2 चम्मच दही, जर दही आंबट असेल तर 1.5 चम्मच घेतलं तरी चालेल। आता आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं। आता इथे आपण हाताच्या मदतीने हे बॅटर तयार करणार आहोत, जेणेकरून या बॅटरमध्ये गुठळ्या होणार नाहीत। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि पाणी घालायचं अगदी थोडं थोडं। एकदम पाणी घाताल तर हे बॅटर अगदीच पातळ होईल, त्यामुळे अगदी थोडं थोडं बॅटरमध्ये पाणी घालायचं आणि अशा प्रकारे थोड्या थोड्या गुठळ्या काढून घ्यायच्या। आणि हे जे बॅटर आहे ते अगदी जास्त पातळ नाही बनवायचं किंवा अगदी जास्त घट्ट नाही बनवायचं, मध्यम बॅटर तयार करणार आहोत। थोडंसं पुन्हा पाणी घालून हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि हे जे बॅटर आहे ते थोडंसं अशा प्रकारे बीट करायचं, जेणेकरून जी आपली जिलेबी आहे ना ती अगदी कुरकुरीत होते। अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता बॅटर जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त घट्ट नाही, मध्यम आपण हे बॅटर तयार केलेलं आहे। आता हे बॅटर 5 मिनिटं आपण रेस्टसाठी ठेवायचं। तोपर्यंत आपण पाक तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे 1 वाटी, तसा 1.5 वाटी गूळ लागतो। माझ्याजवळ 1 वाटी होता म्हणून मी 1च वाटी घेतलेला आहे। आणि पाणी घालायचं, गूळ जेवढा असेल तेवढंच पाणी घालायचं। इथे पाणी मी 1 वाटीच घेतलेलं आहे। आता मीडियम गॅस करायचा आणि हे गूळ आहे ना पूर्ण वितळून घ्यायचा आणि थोडंसं हलवत राहायचं। हे पाहू शकता पूर्ण गूळ वितळलेला आहे आणि अशा प्रकारे थोडीसा 2-3 मिनिट उकळी येऊन झाल्यानंतर चेक करायचा पाक। थोडासा हाताला आपल्या गुळगुळीत लागतो आणि थोडंसं चिकट व्हायला तयार होतं आणि गॅस बंद करायचा। तयार झालेला आहे आपला पाक। आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवायचं, गॅस स्लो ठेवायचा आणि अशा प्रकारे पाइपिंग बॅग तुम्ही वापरू शकता किंवा दुधाची बॅग वापरू शकता। आता इथे मी 1/2 चम्मच सोडा घातलेला आहे बॅटरमध्ये। जेव्हा आपण जिलेबी तयार करणार आहोत त्यावेळी सोडा घालायचा। थोडंसं पाणी घातलेलं आहे सोड्यावरती आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स केल्यानंतर आपण त्या बॅगमध्ये हे बॅटर भरणार आहोत। आता ही बॅग आहे ना ती पेल्यावरती अशा प्रकारे सेट करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला बॅटर छान ओतता येतं त्यामध्ये। अशा प्रकारे आपण ही पेल्यामध्ये बॅग सेट करायची आणि त्यामध्ये आपण बॅटर घालायचं। आता आपण ह्या बॅगेला अगदी छोटासा कट मारायचा। ही पाइपिंग बॅग आहे ना त्याला थोडासा मोठा कट मारावा लागतो। जर दुधाची बॅग असेल तर अगदी छोटासा कट मारावा लागतो, कारण जिलेबी आहे ती मोठी पडणार नाही। आणि मंद गॅसवरती अशा प्रकारे आपण जिलेबी गाळून घ्यायची। पाहू शकता छोटासा कट मारला तर आपली नाजूक जिलेबी तयार होते, जरा मोठा कट झाला की आपली जिलेबी थोडी मोठी पडते। आणि ह्या मंद गॅसवरती तळून घ्यायच्या, जेणेकरून करपणार नाहीत। जिलेबी लगेच करपते, त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती आपण ह्या तळून घ्यायच्या। आणि ह्या तळलेली जिलेबी आहे ना ती अगदी गरमागरमच पाकामध्ये घालायची, जेणेकरून आपली जिलेबीमध्ये पाक छान मुरतो। त्यामुळे गरमागरम आपण या पाकामध्ये घातलेले आहेत। पाक थंड झाला तरी चालेल, मात्र जिलेबी गरमच घालायची। आणि अशा प्रकारे तुम्ही 2 मिनिटं ठेवू शकता किंवा खालतीवरती करून तुम्ही काढून घेतली तरी चालेल। अशा प्रकारे गाळून घ्यायची आणि काढायची। अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी करून घेतलेले आहेत। आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। कशी वाटली तुम्हाला जिलेबीची रेसिपी जरूर कळवा कमेंट करून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार आहे आपली जिलेबी। धन्यवाद।